हाय फ्रेंड्स, मी शमा तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप मनापासून स्वागत करते। बाहेर गुलाबी थंडी आहे, डिसेंबर महिना आहे आणि यामध्ये खूप हेल्दी पौष्टिक असं आपण खातो। तर आज आपण तिळाची पोळी करणार आहोत। खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सोबतच ही पोळी खुसखुशीत होण्यासाठी एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आपण गव्हाच्या पिठामध्ये वापरणार आहोत। खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सोबत आपण ही आज तिळाची पोळी बनवणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर एक गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये मी 1 वाटी तीळ एकदम मंद गॅसवरती भाजून घेते। तर तीळ भाजत असताना घाई गडबड करायची नाही। मंद गॅसवरती अगदी हलके असे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे। त्याचा सुगंध जो आहे तिळाचा तो घरभर पसरतो ज्यावेळेला तीळ खूप चांगल्या पद्धतीने भाजले जातात। तर आपले हे तीळ आता भाजून झालेत। मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अगदी थोडेसे अर्धे वाटीला सुद्धा कमी आहेत हे, म्हणजे अगदी 4 चमचे छोटे शेंगदाणे घेतलेत आणि ते सुद्धा आपण छान असे खरपूस भाजून घ्यायचे। आणि 2 ते 3 वेलची मी सोलून अगदी मंद गॅसवरती भाजायचे। कढई तर गरम आहे, अगदी 2 मिनिटात ही वेलची आहे ती भाजली जाते। जर सालं नको असतील तर तुम्ही फक्त बिया वापरा, पण तुम्ही या पद्धतीने जर भाजली तर खूप छान पद्धतीने वेलची बारीक होते। गूळ घेतलाय मी पाऊण वाटी। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक करून घ्यायचंय। अगदी हे सर्व मिश्रण तीळ, शेंगदाणे, वेलची आणि गूळ एकजीव झाला पाहिजे। गुळाचं प्रमाण तुम्हाला थोडीशी जास्त गोड आवडत असेल तर 1 वाटी घ्यायचे, पण मी थोडंसं कमी गोड आवडतं त्यामुळे मी पाऊणच वाटी गूळ घेतलेला आहे। आता जे बारीक केलेलं आपण तिळाचं कूट आहे ते एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि याच पद्धतीने सर्व तीळ आणि गूळ, शेंगदाणे बारीक करून घेऊयात। हे जे कूट आहे ते 1 महिना खराब होत नाही, अगदी 2 महिने सुद्धा होत नाही, पण इतकं जास्त दिवस करून ठेवण्यापेक्षा फ्रेश केलं की ते छान लागतं। आता आपण हे हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे। एका बाउलमध्ये 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलंय, चवीपुरतं मीठ घालायचं आणि जो महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आहे तो म्हणजे बेसनचं पीठ 1 चमचा घालायचं आणि तूप घालायचं। बेसनच्या पिठामुळे आपली जी पोळी आहे ती खुसखुशीत होते आणि कलर सुद्धा खूप छान येतो। खूप टेस्टी अशी आपली ही पोळी तयार होते। तूप व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आणि थोडं पाणी घालून अगदी स्मूथ असा गोळा तयार करून घ्यायचा। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असा मध्यम। आपण चपातीला ज्या पद्धतीने कणिक मळतो त्याच पद्धतीने आणि 5 मिनिटं आपल्या या कणकेला आपण मळून घेणार आहोत। आणि त्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं आपण ही कणिक अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे। पाच ते 10 मिनिटांनंतर आपली ही कणिक खूप छान अशी भिजलेली आहे। आता आपण कोरडं पीठ घ्यायचं गव्हाचं, एक छोटासा गोळा करून घ्यायचा आणि आपण पुरणपोळी करतो त्या पद्धतीने आपण ही जी वाटी तयार करून घ्यायची। जर प्रथमच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आता अशी अर्धी वाटीसारखा आपण याचा आकार तयार करून घ्यायचा आणि यामध्ये भरपूर असं कूट घालायचं। थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि मग आपण त्यामध्ये हाताने प्रेस करायचं। गरज वाटल्यास आणखी थोडंसं कूट घालायचं, कारण आपल्यात भरपूर कूट असेल यामध्ये तर खूप छान तिळाची पोळी लागते। आणि आता आपण हे बंद करून घेऊयात। हाताच्या मदतीने आपण प्रेस करत राहायचे जेणेकरून जे कूट आहे ते वर येऊ नये। आणि आता अगदी हलक्या हाताने आपण ही पोळी लाटून घेऊयात। जो आपण पिठाचा गोळा केलेला आहे तो व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आणि खूप न दाब देता अगदी हलक्या हाताने आपण त्याला थोडंसं प्रेस करून घेतले आणि हाताच्या मदतीने सुद्धा मी थोडंसं प्रेस केले आणि मग आपण ही छानशी अशी
याची पोळी तयार करून घेऊ। आणि जर तुम्हाला शेंगदाण्याची पोळी करायची असेल तर शेंगदाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं, तिळाचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं। आपला तवाही मी एक साईडला गरम करायला ठेवलेला आहे। तवा व्यवस्थित गरम झालेला आहे। थंड तव्यावरती पोळी शेकायची नाही, नाहीतर मग ती कडक होते, खुसखुशीत होत नाही। आता याला थोडेसे खालून बबल्स आले की मग आपण याला पलटी करणार आहोत। वाव, मस्तच। आणि पातळ अशी ही पोळी लाटून घ्यायची। जर तुम्हाला खुसखुशीत हवी असेल तर पातळ लाटायची, आणि थोडीशी स्मूथ हवी असेल तर मग थोडी आपण चपाती करतो त्या पद्धतीने त्याचे थिकनेस ठेवायचा आहे। आता याच्यावरती तुम्ही तेल तूप जे तुम्हाला आवडत असेल ते लावायचे। मी आता ह्याच्यावरती तेल लावणार आहे आणि नंतर मी तूप लावणार आहे। दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचंय। आता आपण ही पोळी एका प्लेटमध्ये काढून घेऊ। छान अशी भाजली गेलेली आहे, खरपूस। कलर सुद्धा अप्रतिम असा आलेला आहे। आता आपण याच्यावरती साजूक तूप घालणार आहोत। वाव, मस्तच। या पद्धतीने जर तुम्ही तूप पसरवून ठेवलं आणि थोड्या वेळाने पोळी खाल्ली तर खूप छान आणि टेस्टी पोळी लागते। आणि याच पद्धतीने मी सर्व पोळ्या करून घेते। किती टम्म अशी आपली पोळी फुगलेली तुम्ही बघू शकता। कलर सुद्धा खूप सुरेख आलाय। आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। मस्त खमंग खुसखुशीत अशी आपली ही तिळाची पोळी तयार झालेली आहे। पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, स्वतःची आणि घरातल्यांची काळजी घेत राहा। बाय बाय।